पक्षातील मतभेदानंतर ठाकरेंची शिवसेना सीएम पदाची ऑफर. दीपक केसरकरांचा मोठा दावा. पुन्हा युतीची स्थापना करा या शिंदेंच्या मागणीला नकार मिळाला तेव्हाच पुढचं पाऊल उचललं गेलं. केसरकरांचं वक्तव्य. राज्यभरात अवकाळी पावसाचं सावट. नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. मुंबईत आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार. हवामान विभागाचा इशारा. तर ठाणे, पालघर, रायगडमध्येही पावसाचा अंदाज. 7 ते 9 एप्रिल चैत्र यात्रा काळामध्ये पंढरपुरात मांस आणि मद्य विक्रीस बंदी. काल यात्रा कालावधीमध्ये मंदिर परिसरात नारळ फोडण्याचाही मज्जाव करण्यात आला. कोल्हापूरच्या वडगडे गावामधील महादेव मंदिराला शेजारील जमीन पुन्हा चर्चेत. परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. शहांकडूनही काल लोकसभेत वडगणेमधील मंदिराचा उल्लेख.